शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 1 नोव्हेंबर 2025चा व्हिडिओ आहे. श्री विठ्ठल सीताराम भोर ह्या काकाने आपल्याकडं मुक्काम पोस्ट रांजणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणेसाठी मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ जी केरळमधली क्रॉस पॉलिनेशन जात आहे, बुटकी जात आहे, लावल्यापासून आपल्याला 2.5 वर्षात फळधारणा चालू होत्या. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्याला 375 रुपये रोप घरपोच होतं. लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल. 1982ची नर्सरी आहे. 35 एकरात नर्सरी आहे. खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं. केरळमधील क्रॉस पॉलिनेशन मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ याचं वैशिष्ट्य म्हणजे लावल्यापासून अगदी आपल्याला 2.5 वर्षात फळधारणा, पाण्याचं प्रमाण गोड येतं चवीला, त्याचबरोबर नारळ हा मोठा येतो, सरासरी खोबरं पण जाड आणि सर्वात साईज मोठी असणारी मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ 2 वर्षाची रोपं आहेत. 375 रुपये रोपाची किंमत आहे. या दरामध्ये महाराष्ट्रात पोहोच होत आहे. लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल. आता मलेशियन डॉर्फ ही केरळमधली बुटकी जात आहे. जमिनीपासून 1-1.5 फुटावर नारळ चालवतात. अशा महाराष्ट्रात माझ्या 500 बागा लागलेल्या आहेत. 1982ची नर्सरी आहे. 35 एकरात नर्सरी आहे. खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं. तर आता मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ ही जी आपण लागवड शातपळ खारपड दलदलीत जमिनीमध्ये करू शकतो. त्याचबरोबर कुठल्याही जमिनीमध्ये लागवड करता येते. त्याचबरोबर शेताच्या बांधालाही लागवड करू शकतो. अशा प्रकारे ही मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ ही जी आपल्याला क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं नारळ जे आहेत ते एका झाडाला 350 ते 450 नारळ येतात. त्याचबरोबर नारळ पाण्यासाठी 6 ते 8 महिन्यामध्ये नारळ पाणी तयार होतं. नाही तोडलं तर 11 महिन्यामध्ये खोबरं तयार होतं. बुटकी जात आहे. वार्षिक उत्पादन हे 350 ते 450 नारळ मिळतात. नर्सरी शासन मान्य आहे. अनुदानला बिल मिळतं. त्याचबरोबर लागवडीपासून योग्य नियोजन सल्ला मार्गदर्शन हे मिळत असतं. आता शेतकरी बंधू ही क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं त्याचबरोबर मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ ही 2 वर्षाची रोपं आहेत. कारण याचं वैशिष्ट्य म्हणजे हा नारळ आपल्याला 12 मेला पाऊस झाल्यामुळे रिबॅगिंग करता आलं नाही. त्यामुळे शेतकरी बंधूंना 2 वर्षाची रोपं एवढ्या उंचीची मिळायला लागलेत. आता रोपं संपत आलेली आहेत. मी कालच स्टेटसमध्ये सांगितलेलं आहे की रोपं संपत आले. ज्या शेतकरी बंधूंना रोपं घ्यायची आहेत तिने बुकिंग करून रोपं उचलायची आहेत, कारण रोपं संपत आलेली आहेत. आता आपल्याकडे जी रोपं राहिलेली आहेत ही सरासरी 1800 ते 2000 रोपं आहेत. त्यामधला आपला नारळ 1000 ते 1100 बुकिंग आहे. 800-900 रोपं राहणार आहेत. तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त ज्यांनी बुकिंग केलं